शहरापासून जवळच असलेल्या जिंतूर रोडवरील नवरचना प्रतिष्ठानच्या शेजारी असलेल्या 80 एकर जागेवर परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा इस्तेमा 1 व 2 जानेवारी रोजी होणार आहे। इस्तेमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। इस्तेमात 2 दिवसात जवळपास 2.5 लाख लोक सहभागी होतील असा अंदाज आहे। बुधवार 1 जानेवारी रोजी फजरच्या नमाजनंतर इस्तेमाला सुरुवात होईल। गुरुवार 2 जानेवारीला सायंकाळी सामूहिक प्रार्थनेनंतर इस्तेमाची सांगता होईल। दर 2 वर्षाला परभणी आणि हिंगोली या 2 जिल्ह्यांच्या इस्तेमाचे आयोजन केले जाते। परभणी शहरातील जिंतूर रोडवर 80 एकर जागेमध्ये इस्तेमाची तयारी सुरू आहे। दररोज या ठिकाणी परभणी, हिंगोली जिल्ह्यातील 2000 पेक्षा अधिक स्वयंसेवक श्रमदान करतायत। इस्तेमासाठी पेंडॉल टाकण्यात आला असून इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। इस्तेमासाठी जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे। मंडप, पार्किंग व जेवणाची व्यवस्था यासह इतर सुविधांसाठी मागील 1.5 महिन्यांपासून स्वयंसेवक काम करतायत। 1 आणि 2 जानेवारीला होणाऱ्या इस्तेमासाठी येणाऱ्या भाविकांच्या मदतीकरिता स्वयंसेवक तैनात राहणार आहेत। इस्तेमामध्ये सामूहिक विवाह सोहळा होणार असून या सोहळ्यासाठी 200 विवाहितांची 28 डिसेंबरपर्यंत नोंदणी झाली आहे। हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। या 2 दिवसीय इस्तेमामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून उलेमा येणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत।